नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगलीतल्या जिहादीला फाशी द्या, घरावर बुलडोझर फिरवा, हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची संतप्त मागणी. कुपवाडमध्ये स्वातंत्र्यदिनी जिहादी फरीद शेख याने किरकोळ वादातून हिंदू मराठा समाजातील मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या पती पत्नीवर हातोड्याने व मटण कापण्याच्या सुरीने जीवघेणा हल्ला चढवल्यामुळे मनीषा केसरेकर या हिंदू महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोहन केसरे हिंदू एकता आंदोलनाच्या व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिहादी फरीद शेखला फाशीची शिक्षा द्या, त्याच्या घरावर बुलडोझर फिरवा, सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र संतप्त निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते यांच्या वतीनं जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांना फोन करून केस फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. यावेळी बोलताना माजी आमदार नितीनराजे शिंदे म्हणाले की कुपवाड सांगली येथे हिंदू मराठा दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. आत्ताच आम्ही निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी सरकारी वकिलांची नेमणूक करून केस फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. आता त्या जिहादी फरीद शेखने परवानगी न घेता बांधलेल्या घरावर बुलडोझर फिरून घर जमीनदोस्त करा, अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याचे घर जमीनदोस्त करतील. यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष पैलवान प्रदीप निकम, मनोज साळुंके, दत्तात्रय भोकरे, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवणे, सोमनाथ गोटखिंडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, प्रकाश निकम, दीपक मोडक, बाळासाहेब मोहिते, शिवाजी पाटील, राम काळे, सविता मदने, कृष्णा नायडू, शुभम खोत, विनायक ठोंबरे, गोपाराव माने, जालिंदर पारणे, गजानन कोळेकर, संजय पाटील, संभाजी जाधव, सागर पोद्दार, भरत माने, अमर पाटील, के.जी. पाटील, राजाराम नेलवे, महेश साळुंके, रमेश जाधव, बाजीराव पायमल आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.